रणवीर अलाहाबादियाच्या प्रकरणानंतर आता सारंग साठेचा शो सुद्धा वादात सापडलाय। अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या कार्यक्रमाचा शो भाडीपा या त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होतो। त्याच्या विरोधात आता मनसेने इशारा दिलेला आहे। मनसे चित्रपट सेना या संदर्भात आता संतप्त आहे। पुण्यातील शो बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय। या कॉमेडी शोमुळे मराठी माणसाची मान शर्मेने खाली जाते असं मनसेचं म्हणणं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही भाडीपा टीम आणि सारंग साठे त्याचबरोबर त्यांचे फॅन्स आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ करणारे आणखीही काही चॅनल्स आमच्या नजरेसमोर येतात तर त्या सर्वांना आम्ही आव्हान करू इच्छितो की जर का तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही शो जर का पुणे शहरात आयोजित करायचा विचार करत असाल तर तो आम्ही उधळून लावू। अशा पद्धतीचे मराठी अस्मितेला आणि मराठी संस्कृतीला धक्का पोहोचेल अशा कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम आम्ही या पुणे शहरात होऊन देणार नाहीये। अशा बेभान कलाकारांना, अशा थिल्लर चाळे करणाऱ्या कलाकारांना या पुणे शहरात आम्ही अजिबात उभं राहून देणार नाहीये। शिवानी पांढरे आपला प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। शिवानी, मनसेने हा इशारा दिलेला आहे, काय नेमकं राजकारण सुरू आहे यावरून? आपण बघितलं 3 दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियाचा तो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला। मात्र तशाच पद्धतीचा कंटेंट हा सध्या भाडीपा या युट्यूब चॅनलवर दिसतंय। अतिशय निर्लज्ज असं या शोचं नाव आहे। सारंग साठे असू दे, पॉला आणि त्याच्यासोबत भाग्यश्री लिमे या तिघांचा हा शो असल्याचं आपल्याला दिसतंय आणि या शो मध्ये देखील अनेकदा सेक्स कॉमेडी होते किंवा बाकी अश्लील भाषेतले हे बोलणं जातं आणि त्यामुळे आता रणवीर अलाहाबादियानंतर मनसे चित्रपट सेनाचे जे अध्यक्ष आहे पुणे शहराचे चेतन धोत्रे यांनी हा इशारा दिलाय की त्यांचे सगळे भाडीपाचे कार्यक्रम आम्ही बंद पाडू। साधारण जर असं सगळं मराठीत होत असेल तर ही मराठी माणसाची मान शर्मेनं खाली घालण्यासारखी बाब आहे आणि असं जर झालं नाही, त्यांचे शो अजून सुरूच राहिले तर आम्ही मनसे स्टाईल खळखटाट आंदोलन करू किंवा त्यांचे सगळे शोज बंद पाडू असा सगळा इशारा या चेतन धोत्रे यांनी दिलाय। महत्वाचं म्हणजे जर हिंदीत असा कंटेंट चालतोय त्यासोबत मराठीतही असाच कंटेंट चालत असेल तर कुठेतरी डिजिटल सेन्सॉरशिपचा देखील या संदर्भात विचार केला गेला करायला हवा असंही त्यांचं म्हणणं आहे। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।